यानंतर थेट जाऊयात नाशिकला पोलीस आयुक्तांच्या पत्रकार परिषदेत। आणि 2 सप्टेंबर रोजी ते पोलीस स्टेशनला येऊन त्यांचे जे काही स्टेटमेंट वगैरे आहेत त्याचे नोंदविण्याचे काम आणि बाकी इतर पुरावा सादर करण्याचे काम हे होतील असा अपेक्षित आहे। पण कारण की हा मॅटर माननीय हायकोर्टचे समोर आहेत आणि माननीय हायकोर्टचे समोर हे विषय आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 17 तारखेपर्यंत कुठलाही कोर्सिव्ह ॲक्शन न घेण्याबाबत एक विधान करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर शासनचे जे वकील आहेत त्यांनी त्याला हमी दिलेली आहे। आम्ही शासनाचे पार्ट म्हणून त्याला आदर केला पाहिजे आणि 17 सप्टेंबरची आम्ही वाट पाहणार आणि माननीय कोर्टाचे काय निकाल लागते त्याच्या नंतर आपण पुढची जे तपासची दिशा आहे ते आपण निश्चित करणार। सर, खरं तर महाड कोर्टाचे जे काही कलम्स लावण्यात आले होते त्या कलमांच्या आधारावर आज पुन्हा न्यायालयात सगळी काही चर्चा झाली। मात्र आपल्या नाशिक पोलिसांनी जी काही कलमं लावली होती त्याबाबत आजच्या काही या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही उहापोह झाला किंवा त्याच्यावर काही वकिलांनी बाजू मांडली का सरकारी वकिलांनी? कारण आपले जे कलम आहे ते आणि महाडच्या केसमधले कलम याच्यामध्ये काही फरक आहे का त्याच्या तो जरा स्पष्ट करा। माझ्या माहितीप्रमाणे महाडचे जे केस आहेत आणि नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे जे केस आहेत दोन्हीमध्ये कलममध्ये आणि कॉन्टेंटमध्ये काही विशेष फारसा फरक नाही आहे कारण की घटना एकच आहेत त्यामुळे फिर्याद जे आहेत ते पण एकासारखे आहेत असा मला प्रथमदृष्ट्या वाटते। आणि दुसरं की आज जे कोर्टामध्ये जे काही विधान झालेलं आहे ते काही त्याच्यावर सबस्टँटिव्ह चर्चा झालेली नाही आहे। याच्यामध्ये फक्त असं झालेलं आहे की जे सरकारी पक्ष आहे त्यांना आजच कॉपी मिळालेली आहे आणि म्हणून ते अभ्यास करून ते जे याचिका आहे त्याचे उत्तर देतील म्हणून ते 17 तारीख हे नॉर्मल कोर्टाची सुनावणीची प्रक्रिया आहे। याच्यामध्ये फारसा काही विशेष झालेला नाही आहे आणि याच्यामध्ये जोपर्यंत याची सुनावणी होत नाही तोपर्यंत आपण स्टेटस को ठेवतो तसासारखे हा निर्णय आहे। आणि याच्यासाठी शासनाच्या वतीने जे हमी देण्यात आलेली आहेत तर आम्ही शासनाचे पार्ट असल्यामुळे त्याच्या पालन करणे आमच्यावर बंधनकारक आहे आणि यामुळे आम्ही माननीय न्यायालयाच्या आदेशाचे जे आहेत ते सन्मान करून आणि जे शासनाने हमी दिलेले आहे त्याची पाठराख करून जे याच्यामध्ये कोर्सिव्ह ॲक्शन न घेण्याबाबत आहे ते विधानावर आपण कायम असणार आणि कुठलाही कोर्सिव्ह ॲक्शन आपल्याकडून घेतला जाणार नाही याची काळजी घेणार। यामध्ये एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे की अटकेच्या कारवाईबाबत आक्षेप आहे। राणे साहेबांचे जे वकील होते त्यांनी अटकेची जी कारवाई आहे ही मुळात बेकायदेशीर आहे, चुकीची आहे असं म्हटलं होतं आणि महाड पोलिसांनी अटकेची कारवाई केली। मात्र नाशिक पोलिसांनी देखील आपल्या आदेशात अटकेबाबत स्पष्टता केलेली आहे। मग न्यायालयात त्यांनी जी बाजू मांडली त्याबद्दल तुमचं काय मत? सरकारी वकिलांनी राणे साहेबांच्या वकिलांनी नाही, सध्या आज काही सबस्टँटिव्ह चर्चा झालेली नाही आहे आणि आम्ही जसं सांगितलं की आम्ही जे आदेश पारित केलं होतं त्याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि आमच्या मताप्रमाणे आमचे काढलेला जे आदेश आहे अटकेबाबतचा ते योग्य आहेत, कायदेशीर आहेत आणि कायद्याची बाजू धरून आहेत आणि याच्यामध्ये जसा बेल ग्रांट करण्यात आला सशर्त आणि त्याच्यामध्ये माननीय केंद्रीय मंत्री साहेबांनी हमी दिली की असे घटनेची पुनरावृत्ती होणार नाही तर त्यावेळी आमच्यावर कोर्सिव्ह ॲक्शनची पाबंदी न होती तरी आम्ही कोर्सिव्ह ॲक्शन घेतलेला नाही आहे आणि आम्ही फक्त नोटीस बजावणी करून आम्ही परत आलेला आहे। म्हणजे आमच्या हेतू स्पष्ट आहेत की फक्त दाखवण्यापुरता किंवा अटकेची कारवाई आम्ही करू शकतो म्हणून करत आहेत असं नाही आहे। त्याच्या पाठीमागे एक हेतू होता, जसा तो हेतू साध्य झाला आम्ही त्याच्यानंतर अटकेचे जे आदेश होता त्याला मागे घेतलं आणि नोटीसची जी कारवाई होती ते पुढे केलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा 17 सप्टेंबर जे आहेत ते माननीय न्यायालयाने पुढची सुनावणीची तारीख निश्चित केलेली आहे आणि तोपर्यंत कोर्सिव्ह ॲक्शन न घेण्याबाबत त्यांचे निर्देश आहेत ते निर्देशचे आम्ही पालन करणार आहोत। सर, यात एक मुद्दा फक्त असा येतो की नारायण राणे यांना फक्त जामीन मंजूर झालेला आहे, त्यांना दोषी मुक्त केलेलं नाहीये, ते आजही आरोपी आहेत परंतु आपण त्यांच्यावरच कसं काय सोपवतोय की ते ठरवतील तेव्हा ते येतील? आपण नॉर्मल केसेसमध्ये काय होतं ज्यावेळेस एखादी नोटीस पाठवल्यानंतर ही प्रक्रिया काय असते, परत त्यांनी हजर व्हावं, जर ते नाही हजर झाले तर मग आपल्याकडे पुढची स्टेप काय उचलली जाते? सदर हा जे गुन्हा आहे CR नंबर 30/2021 सायबर पोलीस स्टेशन नाशिक शहर पोलीस आयुक्तालय याच्यामध्ये आमची जी भूमिका होती जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही अटकेचे पण आदेश काढलेले आहेत। जसा त्यांनी हमी दिली की याच्यामध्ये या घटनेची पुनरावृत्ती नाही होणार आम्ही अटकचे आदेश मागे घेतलं आणि नोटीसची कारवाई केली। आता सध्या माननीय उच्च न्यायालयाने याच्यामध्ये
आपल्याला संयम बाळगण्याचे, कोर्सिव्ह ॲक्शन न घेण्याबाबत सांगितलेलं आहे. माननीय उच्च न्यायालयाचे आदर करणे आणि न्याय ते आमच्यावर बंधनकारक आहे आणि याच्यामध्ये कुठलेही आम्ही कोर्सिव्ह ॲक्शन घेणार नाही. कारण की आपण कुठलंही ॲक्शन घेतलं आणि ते जर समोरच्या पार्टीला कोर्सिव्ह सारखे वाटलं तर ते कोर्टामध्ये हा एक वेगळा विवादचा विषय होतील. आम्हाला हा विवाद जे आहेत ते पेटवायचे नाही आहेत. आम्ही फक्त एक केस केलेला आहे आणि त्याच्यावर आमचे केस जे आहेत ते योग्य आहे. जेव्हा अटकेचे आदेश काढलं तेव्हा तो पण योग्य होता. आता आपण नोटीस बजावलेल्या आहेत आणि साहेबांना तपासामध्ये सहकार्य करण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. ते हे सर्व आपण योग्य कारवाई करत आहेत आणि माननीय नारायण राणे साहेब जे आहेत ते भारत सरकार के केंद्रीय मंत्रिमंडळचे कॅबिनेट रँकचे मंत्री आहेत, सन्मानित सदस्य आहेत. त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये थोडा वाट पाहायला काही अडचण नाही आहे. आज भाजपचे काही नेते आपल्याला भेटण्यासाठी आलेले होते. त्यांचं म्हणणं आहे की पोलीस कुठेतरी शिवसेना पक्षाच्या दबावाखाली काम करतात, नंबर 1. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी आपल्याकडे अशी मागणी केलेली आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा जे सामनामध्ये अग्रलेख छापून आले ते होर्डिंग चाललेले होते, तर त्या संपादकांवर, संजय राऊत यांच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांची. अशी मागणी घेऊन भाजपाचे जे पदाधिकारी आहेत ते आले होते आणि त्यांना आम्ही कंप्लेंट देण्याबाबत सांगितलेलं आहे की ते जे काही त्यांची कंप्लेंट आहे त्यांनी ते द्यावं आणि ते कंप्लेंटचे अभ्यास करून त्याच्यामध्ये जर गुन्हा निष्पन्न होत असेल तर आपण नक्की दाखल करणार. आपण रूल ऑफ लॉचे बांधील आहे. रूल ऑफ लॉ भारताचे संविधानाचे एक बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याला आपण डावळू शकत नाही. आणि इथे पोलीस आयुक्त म्हणून, पोलीस पदाधिकारी म्हणून ही आमची जबाबदारी आहे की रूल ऑफ लॉ पालन करणे. आणि त्यांनी जर तक्रार दिली आणि त्याच्यामध्ये जर गुन्हा निष्पन्न होत असेल तर आमच्यावर गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे, त्याला दुसरा पर्याय नाही. थँक्यू सर. आतापर्यंत किती कार्यकर्त्यांना आपण अटक केली होती? अरे यार, ये सब सवाल मेरे से क्यों पूछते हो? पुलिस स्टेशन के लेवल का कार्रवाई है. अभी देश पातळीवर का गेम चल रहा है, तुम उसमें मेरे को पुलिस स्टेशन. चल. तर नाशिक पोलिसांकडे देखील नारायण राणेंच्या विरोधात तक्रार जी ती नोंदवण्यात आली होती, गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या विषयाला घेऊन काल महाडमध्ये नाशिक पोलिसांच्या 2 टीम ज्या आहेत ते तिथं पोहोचल्या. सन्माननीय न्यायालयाच्या आदेशानंतर हा सगळा विषय अटकेपर्यंत न नेता त्यांना नोटीस देऊन नाशिक पोलिसांची टीम जी ती परत आलेली आणि याच विषयी नाशिक पोलीस आयुक्त हे माहिती देताना दिसत होते. आता या विषयाला घेऊन मुंबई हायकोर्टाने जो काही निर्णय देऊ केलेला आहे त्याचं पालन करणं हे क्रमप्राप्त आहे आणि तो आदेश बंधनकारक आहे. त्याच्यामुळे 17 तारखेपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची या विषयात अटक या प्रक्रियेला घेऊन कारवाई करणार नाही किंवा करू शकत नाही. पुढे हा सगळा जो भाग आहे तो तपासाचा भाग आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी तपासाकरता पूर्णपणे सहकार्य करू असं आश्वासन देऊ केलेलं आहे, असं देखील त्यांनी सांगितलं. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.